काही दिवसातच आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांचे आगमन झाले म्हणजे रोजच्या आरत्या, पूजा, जेवणाच्या पंक्ती या आल्याच. 10 दिवसांचा उत्सव असतो हा. तर आपल्याला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करावे लागतात. तर आज मी तुमच्यासाठी गणेश चतुर्थी निमित्त अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होणारे मोदकाची रेसिपी शेअर करत आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. झटपट रेसिपी आहे. हे मोदक बनवायला आपल्याला गॅसची सुद्धा गरज लागणार नाहीये. तर एका प्लेटमध्ये मी 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. हे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किसच असतो. मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकोनट हे अगदी आरामात मिळून जाते. आता तुम्ही इथे ना हे मिक्सर मधून अगदी बारीक सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे मोदकाचं टेक्स्चर चांगलं येईल. पण मी हे असंच घेतलेलं आहे. इथे आपण मिल्क पावडर यूज न करता आज वापरणार आहोत मिल्क मेड किंवा अमूलचं कंडेन्स मिल्क घेतलं तरी चालेल. जर तुम्ही 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं असेल ना, तर त्यासाठी साधारण पाऊण कप आपल्याला इथे हे मिल्क मेड लागणार आहे. मिल्क मेडचा असा पाऊच येतो किंवा डबा येतो. तर जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही खरेदी करू शकता. तसेच मिल्क मेड पासून तुम्ही आणखीन वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक तयार करू शकता. आता इथे पाऊण कप मिल्क मेड एकदम न घालता आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट भिजेल असंच घालायचं आहे. कदाचित तुम्हाला याचे प्रमाण हे कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं. मिल्क मेड मध्ये साखर असते, म्हणजे ते चवीला गोड असतं. त्यामुळे आपल्याला इथे मागवून साखर वगैरे ऍड करण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला यामध्ये मिल्क मेड ऍड करत जायचंय आणि जुळून येणारा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. असा घट्टसर गोळा तयार केला पाहिजे. त्यानुसार यामध्ये तुम्ही मिल्क मेड ऍडजस्ट करू शकता. आता फ्लेवरिंगसाठी मी इथे एक छोटा चमचा वेलची पूड सुद्धा घातलेली आहे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध घालून एक घट्टसर गोळा तयार करून घेऊ शकता. आणि दूध वापरणार असाल तर ते कच्चं वापरू नका, बॉईल केलेलं वापरा. हे मिश्रण जुळून आलेलं आहे, एकजीव झालेलं आहे. तर आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊ शकतो. याचबरोबर आपल्याला इथे मोदक बनवण्यासाठी थोडंसं साजूक तूप सुद्धा लागणार आहे. आता आपल्या सगळ्यांकडेच मोदक साचा असतोच, नसेल तर मार्केटमध्ये हे इझिली मिळतात. प्लास्टिकचे किंवा स्टीलचे मोदक साचे तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हा मीडियम साईजचा मोदक साचा आहे. तर त्याला आतून पहिल्यांदा आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे मोदक याला कुठेही चिकटणार नाही आणि इझिली काढता येईल. मोदक बाहेरून आकर्षक सुंदर दिसावेत यासाठी मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आहेत. साच्यावरती पिस्त्याचे काप तसेच गुलाबाच्या छोट्या पाकळ्या ठेवून आपण यावरती मिश्रणाचा गोळा ठेवलेला आहे. साचा बंद करायचा आणि मिश्रण असं दाबून दाबून भरायचं. मिश्रण जर दाबून दाबून भरलं ना तर मोदकाला कळ्या अगदी छान पडतात. कमी मिश्रण भरलं तर एवढ्या कळ्या तुम्हाला मोदकावरती दिसणार नाहीत. बघा, साचा उघडून आपण इथे मोदक आता काढून घेतलेला आहे. किती सुंदर आणि आकर्षक दिसतोय. एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो काढून टाका आणि याला चांगलं फिनिशिंग द्या. त्यानंतर माझ्याकडे ही मोदक पट्टी आहे. यामधून पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करू शकतो. तर याला सुद्धा सेम मेथडने आपल्याला पहिल्यांदा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. त्यावरती पिस्त्याचे काही काप, गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत आणि हे मिश्रण आपल्याला यामध्ये अगदी दाबून दाबून असं भरून घ्यायचं आहे. एका साईडला भरा किंवा दोन्ही साईडला असं मिश्रण भरून मोदक पट्टी बंद करायची आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून टाकायचा, फिनिशिंग द्यायची आणि मग पट्टी उघडून मोदक डिमोल्ड करायचे. हे मोदक करायला अगदी सोपे आहेत आणि ही पट्टी सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जाते. मार्केटमध्ये आपल्याला मोदकाचे वेगवेगळ्या आकारातील साचे बघायला मिळतात. आता असली पट्टी वापरून तुम्ही अगदी 2 ते 3 मिनिटातच 4 मोदक तयार करू शकता. फिनिशिंग देण्यासाठी तुम्ही मध्ये मध्ये तुपाचा हात लावू शकता. अगदी चविष्ट लागतात कारण आपण यामध्ये ना मिल्क मेड वापरलेला आहे. तसेच जे सुकं खोबरं आहे त्याचा सुद्धा अगदी मस्त स्वाद येतो आणि सोबतच वेलची पूडचा फ्लेवर सुद्धा आहे. तुम्हाला जर या मोदकांचं टेक्स्चर अगदी बारीक पाहिजे असेल ना, जसं आपण बेसन मोदक किंवा
रवा मोदक करतो त्यासारखंच पाहिजे असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट हे असंच मिक्सर मधून ग्राइंड करून बारीक करून घेऊ शकता. अगदी मोजकच साहित्य वापरून आपण हे मोदक अगदी झटपट तयार करू शकतो. या सण उत्सवादरम्यान घरच्या गृहिणींची कामाची रोजच धावपळ असते. यात नैवेद्य प्रसाद म्हणून तयार होणाऱ्या मोदकांची भर असतेच. पूर्वीच्या काळी एक दोन प्रकारचेच मोदक बनवले जायचे, पण काळानुसार त्यात बदल होत गेले. कामाच्या गडबडीत किंवा वर्किंग वुमन असल्याने रोज नवीन प्रसाद बनवणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. कारण अगदी 3 साहित्यांपासून हे चविष्ट मोदक तयार केलेले आहेत, जे जिभेवर ठेवताच विरघळतात. खूपच सुंदर आणि खूपच आकर्षक मोदक दिसतायत. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायला हवी. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक साचे वापरून मोदक कसे बनवायचे याचा सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटन मध्ये देईन. तेच मोदक बनवण्यापेक्षा यावेळेला काहीतरी नवीन ट्राय करून बघा. आतापर्यंत बघितलेली रेसिपी जर तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.